आज या ठिकाणी शनिवार दिनांक 9/9/2023 रोजी आपल्या विद्यालयामध्ये श्री हनुमंत विठ्ठल बोराटे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी API हे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आणि वास्तव स्थिती याविषयी व्याख्यान देणार आहेत। यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री गोरे सर यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करत आहेत। त्यांचा स्वीकार बोराटे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विद्यालयाच्या वतीने विनंती करतो। त्याचप्रमाणे श्री गणेश बोराटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आपल्याला गडकोटाचे भ्रमण याविषयी आपल्याला YouTube चॅनलवर असे व्हिडिओ शूटिंग पाहायला मिळणार आहे। ते या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचंही स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री गोरे सर शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील। नमस्कार सर, नाव हनुमंत विठ्ठल बोराटे सेवानिवृत्त आज पोलीस निरीक्षक शाहूपूर पोलीस ठाणे येथून सेवानिवृत्त सन 2017। छंद शिवव्याख्याते, वाचन लेखन खालील नमूद कोणत्याही विषयावर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चर देत असतात। पावनखिंड, आग्र्याहून पलायन, प्रतापगडचा रणसंग्राम, शाहिस्तेखानावरील हल्ला, सुरतेची पहिली स्वारी, छत्रपती शिवराय आणि वास्तव, छत्रपती संभाजी महाराज एक वादळ, स्वराज्यवीर कान्होजी जेधे, सरनोबत अंबिराव मोहिते, नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी, संत तुकाराम धार्मिक कार्य, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा आळंदी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक शास्त्रज्ञ कसे, स्वराज्यवीर बाजी तासलकर, स्वराज्यवीर गोदाजी जगताप, स्वराज्यवीर शंभू सिंग जाधवराव। थँक्यू। काय मला वाटतं सूरपारंब्या नावाचं पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे। मला वाटतं त्यांचं शिवचरित्रावर पण लिखाण आहे सर, लिखाण चालू आहे। म्हणजेच एक सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपला व्यासंग, आपला छंद आणि इतिहासाची असणारी आवड
इथनं म्हणजे जोपासणं म्हणजे इतकी सोपी काम नाही आणि तो इतिहास आजच्या नवीन तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक खूप छान असं काम बोराडे सर करतायत. खरोखरच आज त्याची सर गरज आहे, कारण आजची परिस्थिती जर पाहिली, कालचा विद्यार्थी, आजचा विद्यार्थी आणि तुमच्या अगोदरच्या पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर ते विद्यार्थी आणि गुरु शिष्याचं नातं हे कसं होतं आणि आत्ताची बदललेली परिस्थिती कशी आहे या संदर्भानं जर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, नेमकं आपण कुठल्या दिशेनं चाललो याविषयी जर आपण थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना सावध केलं म्हणेल मी, जर केलं तर खूप छान होईल. कारण भविष्याचे आधारस्तंभ आहेत, यांच्यामध्ये आता जर इतिहास रुजला तर खऱ्या अर्थानं तो इतिहास ते जगतील, जोपासतील आणि त्या पद्धतीनं पुढे वाटचाल करतील. त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर, आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी असं मी आपल्याला आवाज जाणार नाही. समोर आली तर मग चालू करा. समोर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना अवघे 32 वर्षाचं आयुर्मान लाभले, धर्मासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला, आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकूण 120 लढाया केल्या आणि त्यातील एकही लढाई न हरणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं, पोचलं आणि त्यांच्यामध्ये स्वराज्य निर्मितीची प्रेरणा निर्माण केली, अशा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि ज्यांनी घटना लिहिली आणि त्या घटनेवर आधारित आजही संपूर्ण भारताची व्यवस्था चालते, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली, ते दाम्पत्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या महान कार्याला अभिवादन करून, तसेच सन्माननीय व्यासपीठ प्राचार्य गोरे सर आणि त्यांचे सर्व शिक्षक मंडळी यांचे मी पुन्हा तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करून छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये मी विचार मांडत आहे. आता हे छत्रपती शिवरायांचे वंशज, थोडीफार जरा बॅक हिस्ट्री घ्यावी अशी वाटते, म्हणून 1334ला किती 1334ला उदयपूर घराण्यातून सृजनसिंह राणा हे वेरूळ परिसरामध्ये वास्तव्याकरत्यात हे आले. कुठून आले? उदयपूरवरून. राजस्थानच्या उदयपूर येथून ते वास्तव्यासाठी वेरूळ परिसरात आले. पुढे असं झालं 1334 नंतर 1346ला बहामनी सत्ता स्थापन झाली. त्याच्यामध्ये ह्यांचे जे वंशज आहेत, भोसाजी राणा, सृजनसिंह राणाचे पणजोबा भोसाजी राणा या नावावरून भोसले घराण्याला भोसले हे नाव पडलं. भोसाजी राणा यांच्यावरून भोसले घराण्याला भोसले हे नाव पडलं. आलं का लक्षात तुमचे भोसाजी राणाचे जे पणतू आहेत, पणतू 2 बंतू, एक शुभकृष्ण सिंह आणि एक कर्णसिंह, हे दोन्हीही बहामनी सत्तेमध्ये काय होते? नोकरीला होते. त्याच्यातील हे 2 बंतू शुभकृष्ण सिंह आणि कर्णसिंह, कर्णसिंहाने एक लढाई
तुमची घोरपडीच्या साह्याने जिंकली तेव्हापासून त्यांचे नाव घोरपडे असे झाले आणि ही एक शाखा निजामशाहीमध्ये भोसले आडनावानेच राहिली आणि दुसरी शाखा आदिलशाहीमध्ये घोरपडे या नावाने गेली. म्हणजे आता जे तुमचे घोरपडे आहेत त्यांची उत्पत्ती 1334 नंतर झालेली आहे. भोसले आणि घोरपडे हे दोन्हीही एकच आहेत. हे निजामशाहीमध्ये भोसले राहिल्यानंतर 1500 मनसबदारीवर बाबाजी राजे भोसले, कोण 1500 मनसबदारीवर निजामशाहीमध्ये बाबाजी राजे भोसल्यांचे वंशज म्हणजेच शुभकृष्ण सिंहाचे वंशज हे बाबाजी राजे भोसले. बाबाजी राजे भोसल्यांची 2 मुलं, एक मालोजी एक विठोजी. मालोजीची 2 मुले शहाजी आणि शरीफजी. शहाजीची 2 मुले संभाजी आणि शिवाजी. असा ह्या तुमचा वंशजाचा विस्तार थोडक्यात मी तुम्हाला सांगितला. लक्षात आला का? तुमच्या लक्षात आला का हा वंशजांचा विस्तार? शहाजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या मनामध्ये स्वराज्य निर्मितीची प्रेरणा कधी आणि कशी निर्माण झाली त्याच्यामध्ये एक घटना घडली. काय घटना घडली? 25 जुलै 1629ला देवगिरीच्या किल्ल्यावरती निजामशहानं मुजऱ्यासाठी बोलवलं. कुणाला बोलवलं? जिजाऊ माँसाहेबांचे वडील लखोजीराव जाधवराव शिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, आणि त्यांचे 2 मुले आणि 1 नातू रघोजी, आचलोजी आणि यशवंत हा नातू. यांना बोलवलं देवगिरीच्या किल्ल्यावरती आणि त्यांची 25 जुलै 1629ला भर दुपारी हत्या केली. हत्या केल्यानंतर जिजाऊ माँसाहेबांना काय वाटलं असेल त्या ठिकाणी? आपले जन्मदाते बाप गेले, आपले 2 भाऊ गेले, आपला 1 भाचा गेला. ही सुलतानांची जुलूम, जबरदस्ती आणि अन्याय हा किती मोठा आहे. आपल्याला कुठेतरी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. म्हणून शहाजी राजांच्या मनामध्ये स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याची, मी जशी तुमची आदिलशाहीची, मुघलांची, निजामशाहीची चाकरी करतोय अशी चाकरी माझ्या मुलानं करता कामा नये, हे मनामध्ये त्यांनी दृढ संकल्प बांधला. आणि त्याच वेळेला ते बेंगलोरला, आदिलशाहीच्या दरबारातून बेंगलोरला त्यांची रवानगी झाली. सरदार म्हणून, एक नामवंत ख्यातनाम सरदार म्हणून ह्या शहाजी राजांची नेमणूक झाली. आणि इकडे जिजाऊ माँसाहेब आणि गरोदर होत्या आणि त्यांना कुठे ठेवलेलं आहे? त्यांनी किल्ले शिवनेरीवरती ठेवलेला आहे. किल्ले शिवनेरी जरी तो आदिलशाहीच्या ताब्यात किल्ला होता तरी सुद्धा शिवनेरीवरती ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांना ठेवण्यात आलं त्यावेळेला त्यांचा एक मोठा मुलगा संभाजी, म्हणजे छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू, यांचे नाव संभाजी आणि त्यांचेच विस्तृत संभाजी. आता तुमच्या दुसरी गोष्ट यामध्ये, छत्रपती ज्या वेळेला शिवनेरीवर ठेवण्यात आलं, ज्या ठिकाणी संभाजी, एक मुलगा आणि जिजाऊ माँसाहेब यांना शिवनेरी किल्ल्यावरती शहाजी राजांनी ठेवलं आणि मोहिमा त्यांच्या चालूच होत्या. परंतु त्यांच्या मुलाचं लग्न, मोठा मुलगा जो 1623ला त्यांचा जन्म वेरूळ या ठिकाणी झालेला होता, त्यांनाही सर्वांना, या तिघांनाही आणून ठेवलेला आहे इथे शिवनेरी किल्ल्यावरती. नोव्हेंबर 1600 ही घटना घडली. 25 जुलै 1629ला संपूर्ण लखोजीराव जाधवराव, त्यांची 2 मुले आणि मुलगा यशवंत यांची हत्या झाल्यानंतर नोव्हेंबर 1629ला ह्या मोठ्या मुलाचं लग्न, संभाजीचं लग्न, मोठा मुलगा शहाजी राजांचा मोठा मुलगा, जिजाऊ माँसाहेबांचा मोठा मुलगा संभाजी याचे लग्न नोव्हेंबर 1629ला किल्ले शिवनेरीवरती लावण्यात आलं. आणि त्यांनी लग्न आटोपल्यानंतर तसेच मोहिमेवरती शहाजीराजे रवाना झालेले आहेत. आता छत्रपती शिवरायांचा जन्म, लक्ष द्या, नीट लक्ष द्या. छत्रपती शिवरायांचा जन्म, आता ह्याच्यात बरेच वाद आहेत. नोव्हेंबर तुमचा 1966ला महाराष्ट्र शासनाने
एक कमिटी नेमली छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या संदर्भात जो वाद आहे त्या कमिटीमध्ये बाबासाहेब पुरंदरे होते, विम खरे होते, वासी बेंद्रे होते. या मंडळीमध्ये दोघांच्या मध्ये वेगवेगळं तारखा निश्चित त्यांनी केलेल्या आहेत. एकमत त्यांचं पाचही लोकांचं कुठल्याही इतिहासकारांचं झालं नाही. त्या कुठल्याही वादात आपल्याला पडायचं नाही आहे. परंतु जास्तीत जास्त इतिहास संशोधकांनी मग ते तुमचे वासी बेंद्रे असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, तुमचे विजयराज देशमुख असतील, प्राध्यापक नामदेवराव जाधव असतील, इतिहास संशोधक, या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कुठल्याही वादामध्ये न जाता छत्रपती शिवरायांचा जन्म शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण हस्त नक्षत्र सिंह रास शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरी वरती सायंकाळीच्या प्रथम प्रहरी जिजाऊ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवराय अवतीर्ण झाले. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. छत्रपती शिवरायांचा जन्म शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण सिंहरास हस्त नक्षत्र शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळच्या प्रथम प्रहरी किल्ले शिवनेरीवर जिजाऊ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुमच्या? आता ह्या जन्मापर्यंत आलो आपण. शिवरायांचा जन्म झाल्यानंतर एक 2 वर्ष ते शिवनेरीवरती होते आणि 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत ते त्यांचे मामाचे गाव म्हणजे शिंदखेड राजा या ठिकाणी राहिले. आणि तिथपासून छत्रपती शिवरायांना, छत्रपती ते नंतर झाले पण एक बोलण्याची पद्धत असते, नेहमी बोलताना छत्रपती छत्रपती असा नामोच्चार महाराजांचा करावा लागतो आणि ते मुखामध्ये तो येतो, ऑटोमॅटिक येतो तो. या ठिकाणी हे आहे 1637 ला छत्रपती शिवरायांना बोलावून घेतलं बँगलोरला शहाजी राजांनी. त्यावेळेला जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवराय हे बँगलोरला गेलेले आहे. 1637 ते 1642 किती वर्षाचा कालावधीमध्ये आहे? 5 वर्ष. किती आहेत? 5 वर्ष. 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये शिवरायांना शहाजी राजानं प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे प्रत्यक्षात ट्रेनिंग म्हणतात, ह्या कुठल्या कुठल्या बाबी त्यांनी शिकवलेल्या आहेत 5 वर्षामध्ये. वय वर्ष किती आहे त्यांचं? 12 वर्षाच्या ह्या मुलाला एकूण 32 विभाग काय काय विभाग आहेत जीवनामध्ये जे अंगीकारले जातात हे सर्व शिक्षण दिलेलं आहे. आणि त्यांना आपल्या पुणे जहागीरवर पाठवून देण्याचं ठरवलेलं आहे. त्यावेळी हातामध्ये त्यांच्या काय दिलेलं आहे? भगवा ध्वज दिलेला आहे स्वतंत्र राजा म्हणून. आणि त्यांना एक मुद्रा बनवून दिलेली आहे शहाजी राजांनी. शहाजी राजांची जी मुद्रा आहे ही तुमची पारशीमध्ये आहे, पारशी भाषेमध्ये आहे. परंतु छत्रपती शिवरायांची जी मुद्रा शहाजी राजांनी बनवून दिली ती जी मुद्रा आहे ती संस्कृत मध्ये आहे. ती अशी आहे, प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवस्य शाह मुद्रा भद्राय राजते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? प्रतिपदेचा जो चंद्र आहे तो जसा कलेने वाढत जातो आणि तो संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरतो. आणि त्याचप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजी यांची जी कारकीर्द आहे आणि त्यांचं जी कारकीर्द आहे ती हा विश्वाला सर्व वंदनीय व्हावं अशा प्रकारचं मुद्रा शहाजी राजानं बनवून दिलेली आहे. आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण जे राजकारण असतं राजासाठी, जसे तुमचे अष्टप्रधान मंडळ नंतर थोडं स्थापन केले, पण त्याच्या अगोदरच त्यांनी जे जे राज्य कारभारासाठी लागतं स्वतंत्र जो राजा असतो त्या राजासाठी जे जे कार्य करणारे लोक आहेत, चिटणीस असतील, पोतनीस असतील, संपूर्ण त्यांनी बेंगलोरला तिथे दिले. आणि त्यांच्याबरोबर हा सर्व लवाजमा दिल्यानंतर पुणे जहागिरीवरती पाठवून दिलेला आहे. आता पुणे जहागिरीवरती पाठवून दिल्यानंतर छत्रपती शिवरायांचं वय किती आहे? फक्त 12 वर्षाचं वय आहे.
त्यांनी 12 मावळ हा जो प्रदेश आहे तो संपूर्ण 3 वर्ष त्या ठिकाणी ते फिरले. संपूर्ण ते फिरले. ते त्या ठिकाणी तेथील रयतेची तेथील जनतेची काय दुःख आहे ही त्यांनी सर्व जवळून जाणली, जवळून ओळखली. वर्ष किती आहे? 12 वर्ष. 12 वर्षामध्ये संपूर्ण जे राजाचं शिक्षण असतं ते शहाजी राजांनी त्यांना दिलेलं आहे. तुम्ही आम्ही विचार करण्याची गोष्ट आहे. आपण जर 12 वर्षाचे असेल तर आपण काय करतोय आणि शिवाजी महाराजांनी काय केलंय हे लक्षात घेण्याजोगी बाब आहे. 12 वर्षाचं एक मूल 5 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये ते संपूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्यांनी आणि 3 वर्ष ते 12 मावळ मध्ये फिरलेला आहे. हा 12 वर्षाचा मुलगा आणि मावळ मध्ये फिरल्यानंतर बरोबर 1645 1646 ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. ह्या मुलामध्ये एवढं काय सामर्थ्य होतं, कशामुळे त्याच्या पाठीमागे एवढे आले. ज्या वेळेला ह्यांनी बँगलोरवरून पाठवून दिलेलं आहे स्वतःच्या स्वराज्यामध्ये पुण्याला, त्यावेळेला काय पुण्याची अवस्था होती, भग्न झालेलं पुणे होते. पण त्या ठिकाणी संपूर्ण जिजाऊ महासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पुणे त्यांनी वसवलं त्या ठिकाणी आणि 12 मावळ मध्ये 3 वर्ष फिरलेले आहेत. हे 3 वर्ष फिरल्यानंतर सर्व जनतेची रयतेची जी काही दुःख आहे ते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि त्या रयतेच्या दुःखाचं आपल्याला कसं निवारण करता येईल, स्वराज्य आपल्याला कसं निर्माण करता येईल, ही जी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याची पूर्णपणे त्यांनी तयारी केलेली दिसून येते. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवराय नुसतेच राजे नव्हते तर ते एक कुशल प्रशासक होते, कुशल योद्धे होते, रुद्र पराक्रमी होते, प्रचंड बुद्धिमान होते. हे संपूर्ण आणि कितीही संकट त्यांच्यावरती निर्माण झाली तरी न डगमगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय होत. आता पुढे काय घडलेलं आहे तर त्यांनी 15-16 वर्षी तोरणा किल्ला घेतला. त्याच्या अगोदर रायरेश्वराच्या मंदिराकडे स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. त्या ठिकाणी तुमचे तानाजी मालुसरे आहेत, मुग्धल देशपांडे आहेत, इतर सर्व मंडळी त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. हे आपलं स्वराज्य स्थापन करायचं आहे. तर त्या ठिकाणी किती वयापासून लोक होते त्यांच्या बरोबरचे 10 ते 12 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे लोक सामील झाले. 60 वर्षाचे बाजी पासलकर होते या ठिकाणी. बाजी पासलकरांनी विचार केला का हे 12 वर्षाचं मूल मला काय सांगणार आहे 12-15 वर्षाचं, असा त्यांनी कधीच विचार केला नाहीये. परंतु जी जिद्द, जो भावना स्वराज्य निर्माण करण्याची जी निष्ठा होती ती संपूर्ण तुमच्या मावळ्यांनी, बाजी पासलकर असोत, गोदाजी जगताप असोत, भिकाजी चोर असोत, अन्य मंडळी असोत, तानाजी मालुसरे असोत, ही जी त्यांची जिवलग मंडळी असेल किंवा गुप्तहेर खात्याचे बहिर्जी नाईक असोत, या सर्व मंडळींनी शिवरायांना जी साथ दिली स्वराज्य स्थापनेविषयी आणि छत्रपती शिवरायांनी जो पराक्रम आहे, जी निष्ठा आहे, आपण कुणावर किती निष्ठा ठेवायची आहे याचीच मी आपल्याला सुरुवातीला एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी जंजिरा किल्ल्यावरती एकूण 8 मोहिमा केल्या. जंजिरा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवरायांनी किती मोहिमा केल्या? 8 मोहिमा केल्या. त्या 8 मोहिमेमध्ये एकदाही त्यांना यश प्राप्त झालं नाही आहे छत्रपती शिवरायांना. परंतु शेवटची जी मोहीम घेतली त्या ठिकाणी, मोहीम घेतल्यानंतर असं ठरलं त्या ठिकाणी अलिबागला असलेले लायजी कोळी पाटील काय मोटिवेशनल जे स्पीच आहे, म्हणजे एक सकारात्मक मोटिवेट केलं जातं, तो प्रकार छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी केला. आता ते कसं तेच तुम्हाला मी थोडक्यात ती एक जी संदर्भामध्ये घडलेली सत्य कहाणी आहे ती ठेवतोय तुमच्यासमोर. आता कुठल्याही गोष्टीला मोटिवेशन म्हटल्यानंतर एक पॉझिटिव्ह असते आणि एक निगेटिव्ह असते. छत्रपती शिवरायांनी पॉझिटिव्ह मोटिवेटचा विचार केलेला आहे या ठिकाणी. आता तुम्हाला आता तुम्ही ह्या विद्यार्थ्यामध्ये 4-5 मुले तरी कमीत कमी तुमच्या स्कॉलरशिपमध्ये आलेली असतील. 4-5 मुले तरी सहज असणार. त्या मुलांचा सत्कार केला, त्या मुलांचं कौतुक केलं, त्यांना मोटिवेट केलं तर त्यांच्यामध्ये अजून
चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं अभ्यास करून आणि 4 मुलं त्या स्कॉलरशिपमध्ये येतील किंवा जे आलेले आहेत ते मुलं अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास केले, त्यांचं जर कौतुक केलं, त्यांचा जर सत्कार केला, अशा पद्धतीनं जर मी मोटिवेट केलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये जी एक हुशारीची पद्धत आहे ती अजून दृढ होते. तोच प्रकार छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी केलेला होता. त्याची एक छोटीशी आणि सत्य घटना मी तुम्हाला सांगत आहे. अलिबागचे लायजी कोळी पाटील, काय नाव त्यांचं, लायजी कोळी पाटील, यांना एक कामगिरी त्यावेळेला दिली होती. ज्यावेळी जंजिऱ्याची मोहीम आखली त्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही एकच काम करायचे आहे. त्या ठिकाणी काय काम करायचे आहे, तुम्ही एकच काम करायचे आहे, तिथं जायचं, जंजिऱ्याच्या रात्रीच्या वेळी होडी घेऊन आणि शिड्या लावायचं काम करायचं आहे. जंजिऱ्याची जी उंची आहे ती पाहिल्यानंतर किंवा तुम्ही प्रत्यक्ष ज्या वेळेला जंजिरा पाहिलाही असेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की 4 मजल्याची इमारत असेल तेवढी उंची आहे तटाची, त्याच्यावरती शिड्या लावायच्या. हे लायजी कोळी पाटील गेले आणि त्यांनी शिडी लावल्या त्या ठिकाणी रात्रीच्या. जे सिद्धीला वरती काही माहिती पडून दिलं नाही, त्यांच्या सैन्याला काही माहिती पडून दिलं नाही, परंतु त्या ठिकाणी असं झालं, जे सैन्य छत्रपती शिवरायांचं जंजिऱ्यावरती हल्ला करण्यासाठी येणार होतं ते हल्ला करायला आलेलंच नाही. काय घटना घडली असेल त्या ठिकाणी, परंतु सैन्य त्या ठिकाणी पोचलं नाही. आता सैन्य पोचल्या नाही म्हटल्यानंतर हे जे लायजी कोळी पाटील आहे त्यांनी काय केलेलं आहे, तिथे शिड्या लावल्या आणि ते तिथेच थांबले. किती वेळ थांबले, आता रात्र जवळजवळ त्यांनी रात्र काढली त्या ठिकाणी. त्यांनी विचार केला, जर झुंजू म्हणजे सकाळी पहाट होण्याच्या आसपास त्याच्या अगोदर जर आपण निघालो नाही तर सिद्धीला किंवा त्याच्या सैनिकाला त्यांच्या पहारेकऱ्यांना लक्षात येईल आपण खाली इथं शिड्या लावलेल्या आहेत म्हणून. ह्या आतापर्यंत तुमचं सैनिक यायला पाहिजे होतं छत्रपती शिवरायांचं, परंतु आलेलं नाही त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी काय केलं, परत लावलेल्या ज्या शिड्या आहेत त्या काढल्या आणि त्या शिड्यासह तो तिथून किनाऱ्याला निघून गेलेला आहे आपल्या ठिकाणी. छत्रपती शिवरायांचं गुप्तहेर खातं इतकं प्रचंड प्रमाणात कार्यरत होतं की ही बातमी रायगडाला छत्रपती शिवरायांना समजली. काय समजली, ही बातमी छत्रपती शिवरायांना समजली की लायजी कोळी पाटील तिथं गेले, त्यांनी शिड्या लावल्या, पण ते शिड्या न सोडता ते परत आले माघारी. शिड्या घेऊन लावलेल्या शिड्या काढल्या आणि परत घेऊन आले. त्यांनी लगेच फरमान सोडलं आपल्या सैनिकाला आणि सांगितलं की ते जे लायजी कोळी पाटील आहेत त्या लायजी कोळी पाटलांना तुम्ही ताबडतोब रायगडावरती बोलवून घ्या. नंतर हे मावळे गेले तिथे, लायजी कोळी पाटलांना रायगडावरती बोलवून घेतलेलं आहे. रायगडावरती बोलवून घेतल्यानंतर हे घाबरले, आणि मोहीम तर काय फसलेलीच आहे, मी तर काही केलेलं नाही एवढं, आणि महाराजांनी मला कशाला बोलवलं, हा प्रश्न कुणाच्या मनामध्ये निर्माण झाला, लायजी कोळी पाटील यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आता हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते गेले भीत. तिथं गेल्यानंतर सदरेवरती छत्रपती शिवरायांना मुजरा केला ह्या लायजी कोळी पाटीलनं आणि बोलवण्याचं कारण विचारलं. त्यावेळेला छत्रपती शिवराय म्हणले, बोलले त्यांना अगोदर, त्याच्या अगोदर त्यांनी पंताला, प्रधान जे आहेत मोरोपंत पेशवे ह्यांना हुकूम दिला. म्हणले तुम्ही ह्या लायजी कोळी पाटील यांना पालखीचा मान द्या. म्हणजे एक पालखी त्यांना दिली, 4 भोई आणि 1 पालखी, जिकडे जाईल तिकडे त्यांना ते मिळणार. हा पालखीचा मान द्या दिला. आता पालखीचा मान दिला, हे म्हणतायत मी तर काही एवढं केलेलं नाही. त्यावेळेला छत्रपती शिवराय जे काही लायजी कोळी पाटील यांना बोलले ते ऐकण्यासारखं आहे, लक्षात घ्या मुलांनो. लायजी कोळी पाटलांना छत्रपती शिवराय म्हणाले, तुम्ही ही जरी मोहीम आपली जंजिऱ्याची फसलेली आहे तरी तुम्ही एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठले काम चांगलं केलेलं आहे तर ते म्हणतायत त्या ठिकाणी बोलले, तुम्ही शिड्या लावल्या तिथेच थांबला, सैन्य आलं नाही म्हणून तुम्ही शिड्या घेऊन परत आला. तुम्ही जर शिड्या तिथेच ठेवल्या असत्या तर ह्या सिद्धीला समजलं असतं की असा कोणतरी शत्रू या ठिकाणी येतोय आणि शिड्या लावतोय, आणि त्याने संपूर्ण पहारा वेगळ्या पद्धतीने केला असता. परत तुम्ही जंजिऱ्यावरती मोहीम करण्यासाठी एक संधी, नामी संधी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणून तुम्हाला आम्ही हा पालखीचा मान देत आहे. म्हणजे परत सुद्धा आपण जर लायजी कोळी पाटील
हे शिड्या सोडून आले असते तर हे कधीही परत जंजिऱ्यावरती मोहीम महाराजांना किंवा मावळ्यांना करता आली नसती. परंतु एक नामी संधी लायजी कोळी पाटील यांनी प्राप्त करून दिली, म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांचं कौतुक केलं. पण त्यावेळेला ते म्हणाले, अरे मी तर समुद्रावरती काम करणार आहे,